या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ, जिंदाशहा मदार चौक, सोलापूर। जागेची फसवणूक केल्याप्रकरणी 22 जणांवर गुन्हा दाखल। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी: यातील फिर्यादी नामदेव राजाराम गराड, राहणार कुर्डुवाडी, तालुका माढा, जिल्हा सोलापूर। यातील आरोपितांनी आपापसात संगनमत करून डीसीसी बँक कर्मचारी सहकारी गृहनिर्माण संस्थेने मौजे भोसरे, तालुका माढा, जिल्हा सोलापूर येथील मूळ गट क्रमांक 64 मधील 1 हेक्टर 90 आर जागेतील प्लॉट नंबर 64/1/38 हे रस्ता आणि ओपन स्पेसचे राखीव क्षेत्र प्लॉट धारकांसाठी राखून बनावट आणि खोटी मीटिंग दाखवून ठराव करून बनावट व खोटी मोजणी दर्शवून त्याचा बनावट खोटा नकाशा तयार करून त्यावर उपअधीक्षक भूमी अभिलेख माढा यांचे बोगस आणि बनावट शिक्के मारून, तहसीलदार यांचे बोगस आणि बनावटी सही शिक्के मारून खोटा नकाशा तयार करून ते जाणीवपूर्वक खरा म्हणून वापरून खरेदी खात्यात जोडून शपथेवर खोटे कथन करून खोटे शपथपत्र जोडून फिर्यादी आणि संस्थेच्या इतर प्लॉट धारकांची बनावट कागदपत्रे तयार करून शासनाची फसवणूक केली आहे। दिनांक 25 जुलै 2025, दस्त क्रमांक 5437/25, 5438/25, दस्त 5479/25, दस्त क्रमांक 6680/25, 6888/25, 7136/25, 7137/25 असे नोंदवून संस्थेने प्लॉट धारकांकरता रस्ता आणि ओपन स्पेस म्हणून राखून ठेवलेली एकूण 5747.2 चौरस मीटर जागा बळकावून शासकीय बाजारभावापेक्षा कमी किमतीत आपापसात खरेदी विक्री करून मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार केला आहे। या प्रकरणी यातील दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित आरोपी सलीम शेख, शिवाजी श्रीपती दास, सुभाष खाडे, बबरुवान पाटील, दत्तात्रय कुंभार, कल्याण बाबर, आकाश बागल, योगेश गिरी, अतुल चोपडे, प्रियांका चोपडे, दीपाली भोरे, कृष्णा वाटणे, प्रिया अंधारे, प्रवीण चोपडे, संभाजी नाईकवाडे, महेश तांबारे, कुबेर जगताप, ज्ञानेश्वर माने, किरण बागल, ज्योतिराव बागल, रवी बागल, अरविंद बागल सर्व राहणार माढा, जिल्हा सोलापूर यांच्या विरोधात सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक कुलकर्णी करत आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।